विभूती नमन नाम ध्यानारि तीर्थ स्वामीचे या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे गचिती मी सोडी कदा स्वामी जाघे हाती ते स्वामी समर्थ. आई झाला काय ग ब्रेकफास्ट? मला केव्हाची भूक लागलीये. आले रे बाबा आले. नेहमीच भूक केलेला असतोस आणि हे काय भैया नाही आला अजून? हो पोचतो हो निघालो या या ओके गुड मॉर्निंग यश. गुड मॉर्निंग भैया. व्हेरी गुड मॉर्निंग. आई आज किती उशीर केलास ग तू? अरे या संधिवातामुळे पहिल्यासारखी धावपळ होत नाही. आता एखादी सून आली असती म्हणजे बरं झालं असतं. भैया अरे काहीतरी विचार कर आईचा आता तरी. येईल आई सून लवकरच येईल. काय एवढं प्रमोशन झालं ना की तुझ्यासाठी सून आणतो. पण एक लक्षात ठेवायचं, माझी बायको आली ना की तू फक्त तिला हुकूम सोडायचा आणि तिने तो अंमलात आणायचा. मग तू आराम करायचं, काम अजिबात करायचं नाही. आई हे तर काहीच नाही. तुला माहितीये ना मला वेगवेगळे पदार्थ खाण्याची खूप आवड आहे. ते मात्र माझ्या बायकोला शिकवायचंय. अर्थात तुझ्या हातची चव तिच्या हाताला येणार नाही, तरी पण तुझं किचन सांभाळलं म्हणजे झालं. तुला टोटली बेड रेस्ट. म्हणजे त्यावेळी मी रिटायरमेंट घ्यायला काहीच हरकत नाही. आणि अण्णांचं काय? तोपर्यंत ऑलरेडी रिटायर्ड झालेले असतील. भैया नाही म्हणजे मला काय म्हणायचंय, बाबांच्या कडक शिस्तीमुळे सुनाना ऍडजस्ट होणं थोडस अवघड होईल, पण हळूहळू ऍडजस्ट होतील त्या. हे रो बस बस. या वाढदिवसात तुला काय पाहिजे रे प्रेझेंट? खरंच देणार. बस बस भैया बघा नाही बोल नकोस. बोल ना. बाईक देशील? बाईक दिली. रिअली? वाव भैया यू आर सिम्पली ग्रेट. थँक्यू. बघ आई किती नशीबवान आहे मी, इतका चांगला भाऊ मिळाला मला. अगं आई तुला काय सांगू, स्वतःच्या बाईकवर बसून कॉलेजला जायची किती दिवसांची माझी इच्छा आज पूर्ण झाली. इच्छा पूर्ण झाली नाही, व्हायचे. पण त्यासाठी एक अट आहे. अट? हा, तुझ्या आईची खूप इच्छा आहे की तू डॉक्टर व्हावंस आणि त्यासाठी तुला खूप अभ्यास करायला पाहिजे. आणि तुझं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे, मला मान्य आहे. आई मी निघतो आता, मला खूप उशीर झालाय. अरे मगाशी सांगत होतं भूक लागली ना, तर अर्धवट टाकून अगं चालला. लेक्चर मिस होईल माझं. लेट झालं. एक मिनिट. हे काय? पॉकेट मनी. आता सारखे सारखे आईकडे पैसे नाही मागायचे. थँक्यू भैया. ए, हा? पुस्तक जागेवर ठेव. आणि मी ठेवतो. हा, ज्याने घेतलं त्यानेच ठेवलं पाहिजे. ठेव. बेशिस्त पडलं. अहो तो आता मोठा झालाय, दम द्या पण जरा प्रेमानं. अरे अजून सगळी कामं केली तर याला शिस्त कशी लागणार? भाबडा किती जीव करतो आपल्या भैयावर. परमेश्वरा अखेरपर्यंत भावाभावात असंच प्रेम राहावं रे बाबा. ऐ ग. आई तुला किती वेळा सांगितलं, तुला संधिवाताचा त्रास होतो ना तर डॉक्टर दाखव ना. आणि त्यापेक्षा आपण 24 तासासाठी एक कामवाले ठेवूया ना, अरे म्हणजे हिला सोपं पडेल ते. त्या कामवालीला हिचं सोहळं सांभाळता येणार आहे का? ते पण मात्र खरं आहे. हा, आणि मी आताच थोडी म्हातारी झाले, अजून माझ्या सुना यायच्यात, छोटी छोटी नातवंड यायची, मग बघू. तू काय आमचं ऐकणार नाही हो ना. चला मी निघतो, मला उशीर झालाय. बरं संध्याकाळी एक मीटिंग आहे, त्यामुळे यायला जर उशीर होईल. जेवणासाठी वाट बघू नका. बरं येताना फोन करा. चल काळजी घे. ए मिस्टर, डोळे फुटलेत का तुझे? दिसत नाही तुला? डोळे त्याचं नाही फुटले, पण आंधळी तू झाली आहेस या काळ्या गॉगलमुळे. तुझ्या गाडीच्या धक्क्यामुळे तो पडला आणि उलट त्यालाच दोष देतेस तू. भाऊ बंद आहे तुझा. अरे अरे भाऊबंद असो काही असो, माणूस की नावाची काही चीज आहे की नाही? हे बघ, तुला माणुसकीचा एवढाच पुळका असेल ना तर त्याला उचल आणि चल हड बाजूला. चल ए मोंटी. बापकी बिगडी Shut आला, up. अशी नाही जाऊ शकत तू. ए चल निघ. ए चुप रे. मरशील. चल निघ निघ. गुड मॉर्निंग सर. वेल मिस्टर देशपांडे, हे घ्या. यस सर. सी, हा राम मारुती रोड लगतचा क्रीम एरियातला रिझर्व प्लॉट आहे. ओके. आणि या प्लॉटवर एक छानसं कॉम्प्लेक्स उभारण्याचं माझं स्वप्न आहे. त्यामुळे कुठल्याही किमतीत कुठल्याही परिस्थितीत हे काम फत्ते झालं पाहिजे. काम थोडं अवघड आहे, त्यामुळे खूप हुशारीनं तर करावंच लागणार आहे. आणि माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे. सर
आपल्या शिकवणीत तयार झालेले विद्यार्थी आम्ही आजपर्यंत तरी अपयश आलेलं नाही. हे काम पूर्ण करूनच दाखवतो. गुड मिस्टर देशपांडे, असा कॉन्फिडन्स हवा. थँक्यू सर. आय विश ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. या मे आय कम इन सर? प्लीज कम इन. सर, मी नाना देशपांडे हा. शंतनू बिल्डर्स कडून आलोय. बर. आमच्या साहेबांनी एक छोटीशी भेट पाठवली आहे. माझ्यासाठी आज का माझा निरोप समारंभ नाही. मला रिटायर व्हायला अजून 1 महिना तरी अवकाश आहे आणि मी भेट वस्तू स्वीकारित नाही. तेव्हा मुद्द्याचं बोला. अच्छा, हे प्रपोजल आहे. हा. नवीन कन्स्ट्रक्शन साठी ऍप्लिकेशन आहे. देशपांडे, तुमच्या कंपनीनं ज्या प्लॉटवर कन्स्ट्रक्शन करण्यासाठी ऍप्लिकेशन दिलेलं आहे तो प्लॉट एका उद्यानासाठी आरक्षित आहे आणि अशा कायद्यानं रिझर्व्ड असलेल्या प्लॉटवर बांधकाम करायला मी कधीच परवानगी देणार नाही. आय एम सॉरी. अगदी खरं आहे सर, पण आपण मनात आणलं तर हे काम करू शकता. तुम्ही थोडा आमचा विचार करा, आम्ही भरपूर मोबदला देऊ. वॉट? तुम्ही मला लाच देऊ पाहताय? मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो. मी असं बेकायदेशीर काम करीत नाही. यू मे गो. नमस्कार पवार साहेब. कोण आपण? मी शंतनू देसाई, शंतनू डेव्हलपर्सचा मालक. तुमचा मुलगा अजिंक्य माझ्याच फर्म मध्ये काम करतो. माझे सहकारी तुम्हाला येऊन भेटून गेले पण काम झालं नाही म्हणून मी स्वतः प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला आलो. तरी सुद्धा तुमचं काम माझ्या हातून होणार नाही. आय एम सॉरी मिस्टर देसाई, तुम्ही मला विकत घेऊ शकत नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. कबूल कबूल. तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक आहात नव्हे, तुम्ही स्वतः प्रामाणिक आहात. पण टेल मी मिस्टर पवार, या प्रामाणिकपणानं काय दिलं तुम्हाला आजपर्यंत? नोकरीत बढती, पगार वाढ, आणखी काही? नथिंग. पवार साहेब, पैसा या जगात श्रेष्ठ असतो. काम करी काम, पैसा ही सब कुछ है. पैसा हाच परमेश्वर असं मी मानतो. देसाई, पैशाची बरोबरी परमेश्वराची कधीच होऊ शकत नाही. परमेश्वर ही एक अज्ञात शक्ती आहे. पैशाच्या मागे लागणाऱ्यांना त्याची कधीच जाणीव होणार नाही. कबूल की मी पैशाच्या मागे लागलो आणि अफाट संपत्ती कमवली. पण तुम्ही तर आयुष्यभर इमाने इतबारे नोकरी केली हो. मग तुम्ही काय कमवलं? टेल मी, प्रॉपर्टी काय तुमची पवार साहेब? हा एक साधा बंगला. आयुष्यभर इमानदारी केलीत ना पवार साहेब? आता एकदा बेईमानी करा. एक सही, फक्त एक सही, आणि हे 1 कोटी रुपये तुमचे. तुम्ही मला विकत घ्यायला आलात. हे 1 कोटी रुपये तुम्हाला लखलाभ होत. ऑफिसच्या कामासाठी लागणाऱ्या पेन मधली शाई सुद्धा मी माझ्या पैशाने भरतो. ही बॅग घ्या आणि परत जा. ओके. मी तुम्हाला एक संधी दिली होती पवार साहेब. संधी वारंवार मिळत नसते. माझी ऑफर तुम्ही नाकारली. नो प्रॉब्लेम. पण लक्षात ठेवा पवार साहेब, मीही एक यशस्वी बिझनेसमॅन आहे. पैशानं मी काहीही करू शकतो, काहीही खरेदी करू शकतो. माझ्यासारख्या माणसाला नाही. मी असेपर्यंत तुमचे काम होणार नाही. लक्षात ठेवा. आजपर्यंत मी कुणाच्याही समोर चुकलो नव्हतो, पण आज वाटतं. एनिवे पवार साहेब, तुम्ही मला आव्हान दिलंय आणि मी ते स्वीकारलंय. पैशाच्याच जोरावर मी हे काम करून दाखवीनच.
अरे यश 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 हाय यश. व्हॉट हॅपन? सिरियस काही प्रॉब्लेम आहे का? अरे त्या मॉन्टीने नवीन स्टुडंटवर रॅगिंग केली यार, आणि वर मारहाण केली. गरीब बिचार. अरे काही विरोध सुद्धा करू शकलो नाही. ओ यार, ऊपर से पैसा निकाला वो अलग, मेरा तो दिमाग ही हट गया यार. यार तेरे वजह से मैं चुप बैठा. आणि कोणाला सांगितलं जीवा मारायची धमकी दिली यार. आता बस झालं यार, त्यांचा छावा थांबवायलाच हवाय. ओके ओके गाईज, कूल डाऊन कूल डाऊन. या मॉन्टीला आता जाब विचारायलाच हवा. ओके, कम विथ मी. आज फायनल करूनच टाक. वो देख मोंटी देख. ए मॉन्टे, अरे शाण्या, त्या गरीब आणि ज्युनियर विद्यार्थ्यांना का त्रास देता? काय माहिती तुम्हाला? हा? ए आम्ही नवीन होतो ना, नवीन तेव्हा मला असाच त्रास दिला सिनियरने. आता मी देणार. बघतो ना मला कोण अडवतंय ते. मी अडवणार तुम्हाला. ए, चला आपापल्या क्लासमध्ये. काही नाही सर, ते आपलं. ए मॉन्टी, बघून घेईन तुला, बघून घे ना. नाना नाही हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही. एक मामूली ऑफिसर मला मिजाज दाखवतो. कशाच्या जीवावर? खुर्चीच्या जीवावर. त्याच्या या खुर्चीची जोपर्यंत मिजाज मी उतरवत नाही तोपर्यंत मला समाधान मिळणार नाही. तुम्हाला चीड येणं साहजिकच आहे सर, पण आपण असं केलं तर आपला अजिंक्य हा पवार साहेबांचाच मुलगा आहे, तेव्हा या कामासाठी आपण अजिंक्यलाच गळ घातली तर? नाही, तो तत्वनिष्ठ माणूस आहे. मोडेल पण वाकणार नाही. सर तसं असेलच तर आपण निकम साहेबांना फोन करू, म्हणजे सर्व चित्र स्पष्ट होईल. हॅलो. हॅलो निकम साहेब, मी शंतनू देसाई बोलतोय. हो हो, नमस्कार देसाई साहेब. बोला बोला, आपली काय सेवा करू? अहो सेवा काय, एका रिझर्व प्लॉटचं प्रपोजल होतंय. तुमचे पवार साहेब नाही म्हणतायत. हो साहेब, काळजी कशाला करताय, आम्ही इथे आहोत ना. हम्म. फक्त महिनाभर थांबा. आणि काय, आता या महिन्याभरात पवार साहेब रिटायर होणारच आहेत. हा. मग खुर्ची खाली आणि मग तुमची फाईल टेबलावर. तुम्हाला कधी भेटू? उद्या संध्याकाळी 7 वाजता हॉटेल प्रीतमवर, तिथे सविस्तर बोलता येईल. ओके बाय. ओके बाय. नाना, आपलं काम होणार हे निश्चित, पण हे काम ते पवार साहेब खुर्चीवर असताना झालं असतं तर मला खूप बरं वाटलं असतं. पैसा काहीही करू शकतो हे मी त्या घमंडी माणसाला दाखवून दिलं असतं. हा. ए आरती, तुला काही कळलं का ग? काय ग? अगं आज कॉलेजमध्ये काहीतरी भानगड होणार आहे बाई. भानगड? ती कशाबद्दल? अगं मॉन्टीने काल नवीन विद्यार्थ्यांची रॅगिंग केली, त्याचा बदला म्हणून यश आणि ग्रुप गेलेत मॉन्टीला ठोकायला. हा यश स्वतःला समजतो काय ग? आता याला काही त्रास झालाय तरी उगाच झाला दुसऱ्यांचा पुळका. काही म्हणा, तू जरा त्याच्यावर जास्त जळतेस. आणि हो, अशी ही दोघ जण एकामेकांना जळायला लागली ना की समजायचं काहीतरी भानगड आहे. आता कसली भानगड? तेच काही बोलता. या यश सारख्या माणसामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. बावळ्या. हो ना, गरिबांना मदत करून या कॉलेजचा हिरो बनायचे स्वप्न आहेत त्याची. नॉनसेन्स कुठचं. वा मॅडम आरती वा. काय म्हणालीस तू? मी स्वप्न बघ. नो, मी स्वप्न बघत नाही तर स्वप्न सत्यात उतरवतो. आणि काय ग, त्या गरिबांना छळण्यात, त्रास देण्यात तुला कसला आनंद मिळतो? हा, समजा तो जो प्रसंग झाला त्या प्रसंगात तू असतीस आणि तुझा ऍक्सिडेंट झाला असता तर त्या गरिबांचा लीडर वगैरे होण्यात मला काहीच स्वारस्य नाही बरं का, तुला सांगून ठेवतो. आणि वन मोर थिंग, सांग तुझ्या त्या मॉन्टीला म्हणावं ठोशाचं उत्तर ठोशाने देण्याची धमक माझ्यात आहे. समजलीस ना? कम ऑन बॉयज. ठोशाचं उत्तर ठोशाने द्यायची हिंमत आहे माझ्यात. मोठा हिरो डायलॉग मारून गेला. पसंत आहे काय? मी म्हणाली होती ना काहीतरी भानगड आहे.